झपाट्याने नष्ट होत चाललेलं जंगल आणि जंगलात निर्माण झालेलं अन्न आणि पाण्याचं दुर्भिक्ष यामुळे परभणी जिल्ह्यातल्या तांदूळवाडीत एका वांदरांच्या टोळीनं मोर्चा वळवला। काही वर्ष हे टोळकं गावातच राहिलं, मात्र आता या टोळक्यातील वांदरांची संख्या 150च्या वर गेली आहे, त्यामुळे त्यांचा उपद्रव देखील वाढलाय। या छतावरून त्या छतावर उड्या मारणाऱ्या या वांदरांनी सेलू तालुक्यातल्या तांदूळवाडीतल्या गावकऱ्यांच्या काळजात धडकी भरवली आहे। अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात हे टोळकं गावात आलं तेव्हा गावकऱ्यांना अप्रूप वाटलं। त्यांनीही या वांदरांना गावात आश्रय दिला। मात्र आज या टोळीतील वांदरांची संख्या चांगली 150च्या वर गेली आहे, त्यामुळे त्यांचा उपद्रव देखील तेवढाच वाढलाय। वानरापासून खूप त्रास झाला, मुला बाळायला बायाला, त्याच्यामुळे घरावर काट्या टाकाव्या लागल्या। खूप वानरांनी त्रास देऊन पत्र हे चेक खलास केले आमचे, त्याच्यामुळे खूप त्रस्त झालो आम्ही वानरातून। आणि तिथंच पुन्हा जवळपास याच्यामध्ये खूप त्यानं ताणतणाव द्याला, जमिनीला खूप सोयाबीनला यायला खूप नुकसान केलं आमचं। मुलांना टकोरे फुटलेले इथं, तरी सरकार दक्षता घेत नाही। वन विभागाकडे गेलं तर ते बी दक्षता घेत नाहीत। आता गावकऱ्याने कदरून समजा स्वतःहून पैसे दिलेत, आम्ही वन विभागाला वानर पाठवलेत, तरी सरकारने याच्यावर लक्ष द्यावं। या टोळीतील वांदरांमध्ये भांडणही होतात, त्यामुळे घरांचं नुकसान तर होतच, शिवाय गावकऱ्यांना शारीरिक इजाही झाल्यात। या वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी वन विभागाकडे धाव घेतली, मात्र वन विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। पाणी आणायला जात होतो आमच्या वाड्यातून, तेव्हा वानराच्या नीटकर पडली। मग माझ्या हातातला हांडा खाली पडला, तेव्हा टप रक्त करायला लागलं, तेव्हा मी रडू लागलो। मग डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणले याला टाके बसतात। मग टाके दिल्यावर 8 टाके बसले। सिल्लोड तालुक्यातील एक प्राणी मित्र म्हणून त्यांना आम्ही संपर्क केला आणि त्यांना 30,000 रुपये ट्रिप ठरवून त्यांना आम्ही वानर सोडण्यासाठी बोलवलं आणि ते आले आणि त्यांनी वानर पकडून नेऊन 50 ते 60 वानर त्यांनी पकडून नेले इथून आणि ते बुलढाणा अभयारण्यामध्ये सोडून दिलं। शेवटी गावकऱ्यांनीच लोकवर्गणी काढली आणि सिल्लोड तालुक्यातील वानर पकडणाऱ्या प्राणी मित्रांना गावात बोलवलं। या प्राणी मित्रांनी तब्बल 54 वानर पकडली आणि त्यांना बुलढाण्यातील जंगलात सोडलं। आमच्या इथले 50% वानर आता गेलेले आहेत आणि 50%साठी आणखीन आम्ही समाधानगिरी वन विभागाचे वनमित्र आहेत त्यांना बोलवत आहेत, पण वन विभागानं मात्र आतापर्यंत कुठलीही दखल नाही घेतली। त्याच्यामुळे वन मंत्र्यापर्यंत आम्ही तक्रार कळविणार आहेत की आम्ही शेती करावात का वानर सांभाळावात, ही एक असा भयानक प्रश्न आमच्या पुढे तयार झालेला आहे। टोळीतून अचानक 54 वानर कमी झाल्यानं वानरांचा उपद्रव थोडाफार कमी झाला, मात्र अद्याप अनेक वानर मोकाट असल्यानं गावकरी धास्तावून गेलेत। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।